नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आज बनवत आहे मस्त चमचमीत अशी कुरडईची भाजी. तीही बटाटा घालून केलेली कुरडईची भाजी एकदम झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने मी बनवून दाखवलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अशा प्रकारे भुगा झालेली कुरडई मी घेतलेली आहे. ही खूप वाळलेली आहे आणि आता ही मी 10 मिनिटासाठी भिजवून घेणार आहे. 10 मिनिटात व्यवस्थित ही कुरडईची भाजी बनवण्यासाठी कुरडई परफेक्ट भिजते. आता यामध्ये पाणी टाकून 10 मिनिटासाठी मी कुरडई भिजून घेणार आहे. अशा प्रकारे झाकण ठेवून कुरडई मी भिजत ठेवलेली आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. पहा, मस्त कुरडई भिजलेली आहे. एकदम परफेक्ट अशी भाजीसाठी कुरडईही भिजून तयार आहे. आता यामधले मी पाणी काढून घेणार आहे. आता हेच पाणी मी भाजीसाठी नंतर वापरणार आहे. अशा प्रकारे गाळणीच्या सहाय्याने कुरडईमधले पाणी काढून घेतलेले आहे. आता हे पाणी एका भांड्यामध्ये टाकून मी गरम करून घेणार आहे. हेच पाणी मी भाजीसाठी वापरणार आहे. अशा प्रकारे पाणी हे गरम करून घेत आहे. आता भाजी बनवण्यासाठी मी इथे 2 कांदे आणि 2 बटाटे घेतलेले आहेत. साल काढून कांद्याचे घेतलेले आहेत. अशा प्रकारे कांदा मी बारीक कट करून घेत आहे आणि बटाट्याचे असे लांब लांब असे स्लाईस करून घ्यायचे आहे. बटाटा टाकल्यामुळे कुरडईची भाजी अजून टेस्टी बनते. त्यामुळे बटाटा तुम्हीही कुरडईची भाजी बनवत असताना नक्की टाका. अशा प्रकारे एकदम बारीक असा कांदा मी कापून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे बटाट्याचे लांब लांब असे स्लाईस करून घेत आहे. तुम्हाला जर बटाटा कमी टाकायचा असेल तर तुम्ही 1 बटाटा टाकू शकता. मी इथे 2 बटाटे टाकलेले आहेत आणि 2 कांदे घेतलेले आहेत. आता फोडणीसाठी इथे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेते. तेल टाकल्यानंतर फोडणीसाठी मी ती जिरे आणि मोहरी वापरणार आहे. अशा प्रकारे अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी मी इथे वापरलेली आहे. आता बारीक कापून घेतलेला कांदा यामध्ये व्यवस्थित असा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जास्त कांदा टाकल्यामुळे भाजी ही खूप छान टेस्टी बनते. त्यामुळे कांदा आणि बटाटा 2-2 असे तुम्ही भाजी बनवताना नक्की घ्या. अशा प्रकारे लाल कलर येईपर्यंत कांदा हा छान भाजून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर यामध्ये बटाट्याचे बारीक लांब लांब असे स्लाईस करून घेतलेले ते टाकून घ्यायचे आहे. आता छान आता याला लाल कलर आलेला आहे. आता बटाट्याचे स्लाईस टाकून घेत आहे. अशा प्रकारे बटाटा परतून घेतल्यामुळे हा पटकन मऊ होतो आणि भाजी शिजताना बटाटा कच्चा राहत नाही. त्यामुळे तुम्ही बटाटा टाकल्यानंतर अशा प्रकारे मोठ्या गॅसवर पटपट मिक्स करत करत परतून घ्यायचा आहे. त्यामुळे बटाटा लगेच सॉफ्ट होतो आणि अर्धवट शिजला जातो. आता छान असं परतून झालं आहे. आता यामध्ये मसाले टाकून घेत आहे. मसाल्यामध्ये हळद अर्धा चमचा घेतलेला आहे आणि काळा मसाला हा मोठा 1 चमचा घेतलेला आहे आणि लाल तिखट हे अर्धा चमचा घेतलेला आहे. अशा प्रकारे छान व्यवस्थित असं मिक्स करून सर्व बटाटा आणि कांद्यामध्ये मसाला मिक्स करून घ्यायचा आहे.
हा मस्त याला कलर आलेला आहे. आता यामध्ये भिजून घेतलेली कुरडई टाकून घ्यायची आहे. आता सर्व एकत्रित करून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित सगळं एकत्रित करत परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित हे परतून घ्यायचे आहे, जेणेकरून कुरडई ही कढईला चिकटू नये. पहा मस्त अशी ही भाजी तयार होत आहे. आता सर्व एकत्रित छान हे परतलं गेलेलं आहे. आता कमी गॅस केलेला आहे. पहा मस्त बटाटा आणि कुरडई ही छान व्यवस्थित अशी शिजलेली आहे. आता यामध्ये 2 चमचे अशी मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. हे शेंगदाण्याचं कूट मी शेंगदाणे भाजून कूट करून घेतलेलं आहे. आता कुरडई भिजत ठेवलेली होती त्यामधलं उरलेलं पाणी जे गरम करून घेतलेलं होतं ते पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता पाणी टाकल्यावर व्यवस्थित सर्व एकत्रित करून एकदा मिक्स करून घ्यायचे आहे. आता याला छान उकळी आलेली आहे. आता ही भाजी 2 मिनिटासाठी शिजून घ्यायची आहे. 2 मिनिटं झाले की भाजी तयार होते. अशा प्रकारे याला छान आता उकळी आलेली आहे. 2 मिनिटं झाले की भाजी अजून घट्ट होते आणि मस्त शिजून तयार होते. अशा प्रकारे अर्धे झाकण ठेवून भाजी 2 मिनिटासाठी कमी गॅसवर शिजून घेत आहे. आता 2 मिनिटं झाले आहे. मस्त अशी चमचमीत भाजी तयार झालेली आहे. तीही एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम झटपट. ही भाजी चपातीसोबत खूप छान टेस्टी लागते आणि लहान मुलांना तर ही भाजी खूप आवडते. तुमच्याही घरी कुरडई असेल किंवा तुमच्या घरी कुरडईचा भुगा झालेला असेल तर तो न तळता अशा प्रकारे तुम्ही भाजी बनवू शकता. पहा मस्त चमचमीत अशी भाजी अगदी सोप्या पद्धतीत आणि कमी वेळात तयार होते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.